नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जर तुमच्या शेतीची ई पीक पाहणी केली नसेल, लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या। महाराष्ट्र शासनामार्फत ई पीक पाहणी करण्यासाठी शेवटचा दिनांक हा 15 जानेवारी 2025 ठेवण्यात आला असून यानंतर ई पीक पाहणी करणे बंद होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला अनेक तोटे सहन करावे लागतील आणि त्यामुळे तुमचे शेतकरी मित्रांनो नुकसान होऊ शकते। दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत जर तुम्ही तुमच्या शेतीची ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला शेतीबाबत कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही, अशी माहिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरात लवकर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला मिळणाऱ्या पीक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते। ई पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यावर तुम्ही पेरलेल्या पिकांची नोंद करण्यात येत असते। यामुळे तुम्हाला जर भविष्यात तुमच्या पिकाचे नुकसान झाले तर अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीचा आधार घेतला जातो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर वेळेत ई पीक पाहणी नाही केली तर तुमचे क्षेत्र हे पडीत गृहीत धरण्यात येऊन 7/12 पडीत क्षेत्र अशी नोंद करण्यात येते। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना ह्या महा-डी-बी-टी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येतात। त्यामुळे तुम्ही जर ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला महा-डी-बी-टी योजनेपासून सुद्धा वंचित ठेवले जाऊ शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमचे नुकसान होणार नाही। शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी नाही केल्यास तुम्हाला कोणत्याही बँकेमार्फत कर्ज देण्यात येणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी नाही केल्यामुळे अनुदान देण्यात येणार नाही। शेतकरी मित्रांनो, अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 7/12 आवश्यक असते। तुम्ही जर ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला 2024-25 या वर्षाचा 7/12 काढता येणार नाही। त्यामुळे तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। पोकरा योजनेअंतर्गत तुम्ही जर शेडनेट हाऊस, तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त ई पीक पाहणी नसल्यामुळे या अर्जातून बाद केले जाणार आहे। ई पीक पाहणी नाही केल्यामुळे 7/12 पिकांची नोंद नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारी भावामध्ये किंवा शासकीय हमीभाव केंद्रामध्ये तुमचे धान्य तुमच्या पिकाची विक्री हमीभावाने करता येणार नाही। तसेच यापुढे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांची जमिनीचे व्यवहार म्हणजेच खरेदी आणि विक्री बंद केली जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फक्त ई पीक पाहणी न केल्यामुळे अनेक तोटे सहन करावे लागणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 15 जानेवारी 2025 पूर्वी आपल्या शेतीची ई पीक पाहणी करून घ्या। तसेच ई पीक पाहणी कशी करायची हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे। तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। धन्यवाद।